श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपल्या स्त्रियांचं जीवन हे पूर्णपणे घड्याळावर अवलंबून असतं. जशी मुलांची शाळेची वेळ होते तसं आपला स्वयंपाक वगैरे झाला पाहिजे, म्हणून त्याच्यासाठी इथे मी स्वयंपाकाच्या कामाला लागली होती. पटकन अशी मिरचीची भाजीची कट करून घेतली आणि ती भाजी शिजण्यासाठी लावून दिली. नंतर खोबरं होतं, म्हटलं चला फ्रीजमध्ये ठेवून देऊ, कारण की आता पावसाळ्यानं ते कंजाटून जातं वरती ठेवलं तर. नंतर भाजीला फोडणी वगैरे दिली, भात केला, पोळ्या केला, आम्ही जेवण वगैरे केले आणि दुपारी थोडासा आराम केला. नंतर लक्षात आलं की मधुमका आणलेली आहे, तर चला म्हटलं त्याचे दाणे काढून घेऊ, कारण की तेच तेच भाजून खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं केलं की मुलंही आवडीनं खाता आणि त्यात आपलाच फायदा आहे. तो म्हणजे असा की आपला संध्याकाळचा स्वयंपाक थोडासा हलका होतो. तर त्याच्यासाठी इथे मी छान असे दाणे काढून घेतले. नंतर ते मिक्सरला बारीक करून घेतले. त्यामध्ये जेवढ्या होत्या तेवढ्या भाज्या टाकल्या बारीक करून. त्यामध्ये शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि या पिठामध्ये 1 वाटी प्रमाणात बेसन पीठ, रवा थोडासा हे टाकून घ्यायचं. नंतर थोडेसे बेसिक मसाले, हळद, धनिया पावडर, गरम मसाला, पांढरे तीळ, मीठ हे सर्व साहित्य एकजूट करून घ्यायचं आणि छान तवा तपला की त्यावर छोटे छोटे असे जाडसर उत्तप्पे करून घ्यायचे. हे बघू शकता किती छान प्रकारे आपले उत्तप्पे तयार होत आहे आणि वेळही लागत नाही त्याला. खूप छान असे टेस्टी उत्तप्पे तयार झाले होते. कोणसाठी मात्र बिना कांद्याचे करावे लागले आणि आम्ही सगळ्यांनी कांद्याचे एन्जॉय केले. बाय, भेटू पुन्हा.